महायोग पीठे तटे भीमरथम वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरु
महान भगवत भक्त श्री सम्राट भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्टसा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके संत तुकाराम महाराज हे म्हणतात की भगवंत कोणत्याही कामात लाज धरत नाही. तेच महाराज अभंगात सांगतात. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात साधा वया भक्ती काजा साधा वया भक्ती काजा नाही लाज धरित. तुकाराम महाराज म्हणतात की जो भगवान परमात्मा भक्ताच्या कामात लाज धरत नाही म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात ऐसी आसी शरण जावे सर्व भावे देवाचे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताला शरण जा कारण तो भगवान परमात्मा भक्ताच्या कामात लाज धरत नाही. भक्ताचे कितीही मोठे छोटे काम जरी असले ना भगवंत लाज धरत नाही. तेच महाराज एका अभंगात सांगतात म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाचे. महाराज तुम्ही म्हणता शरण जा महाराज तुम्ही म्हणता शरण जा परंतु का तर महाराज म्हणतात विश्वाची प्रतिज्ञा खरी केली अर्जुनाचे रक्षण केले आणि आपला संसार सागर भोवतीतून तारून नेला. कारण की संसार सिंधू भोवतीतून तारून जाणे फार अवघड आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा संसार सिंधू तारून जाण्यास फार अवघड आहे. तेच महाराज एका अभंगात सांगतात ब्रह्मनिका पार नवलंबिनी सामर्थ्य. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला सुद्धा संसार सिंधू तारून जाण्यास फार अवघड आहे. असा असताना तो भगवान परमात्मा आपला संसार सिंधू भोवतीतून तारून नेतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याच भगवंताला शरण जा कारण तो भगवान परमात्मा दयावंत आहे कृपावंत आहे व भक्तिवंत आहे. म्हणून महाराज म्हणतात शरण जा. कोणाशी जा ऐसी यासी कैसी यासी ऐसी यासी कैसी यासी याशी शरण जा कारण की भगवान परमात्मा भक्ताच्या कामात लाज धरत नाही. म्हणून महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात भीष्मपणा केला खरा भीष्मपणा केला खरा धनुर्धरा गच्छे. तुकाराम महाराज म्हणतात असं रूपमान माझा भगवंत मी माझ्या चित्तात धरला आहे. मी त्याचं रोज रामकृष्ण हरी जप करतो. तेच माझा भगवंत शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरी येला ऐसी यासी शरण जावे सर्व भावे देवासी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल एखाद्याच्या लग्नात कितीही मोठे अधिकारी जर आले आमदार खासदार पुढारी आले आणि ते वाढीचं जर काम करू लागले तूप काढत असते. आता तूप तर मिळतच नाही. दूधच मिळणार झाले तर जेवायला पंक्तीला साधं गुळगुळी करून दिल्यात माणसं. तूपच मिळणार झाले तर तूप तर वाढतेच पण आपण जरा तूप टाकू तूप वाढते पण थोडे तरी लागतील का नाही महाराज लागतील का नाही बोलत जाणार तुम्ही थोडं लागतील का नाही थोडं तर लागतील ना मग ते लागतीलच ना. पण माझा भगवान परमात्मा कसा आहे
भगवंताने अर्जुनाची घोडी घोडी धुतले, खराडा केला. कर्णाने तीक्ष्ण बाण अर्जुनावरती सोडला. तेव्हा मात्र सर्वांना वाटलं आता मात्र काही अर्जुन वाचत नाही, आता प्रलय होईल, सर्व चिंतामय झाली. माझ्या भगवंताला काळजी पडली. माझा भगवंत धावत गेला त्या ह्याच्यावर बसला, रथावर. माझे भगवंत साध्य होऊन त्या रथावर बसले. अर्जुनाला भाग बसवले, स्वतःहून थोड्यावर बसले व कळी काळाशी भिडले. आम्हा घाडी पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे. असाच अर्थ माझा भगवान परमात्मा कोणत्या गोष्टीत लाज धरत नाही. अर्जुनाची पत्नी बनले माझे महाराज, अर्जुनाची बायको, अर्जुनाची गोडी धुतली, अर्जुनाची पत्नी बनले. भीष्मपण केला, भीष्माची प्रतिज्ञा खरी केली. अजून भगवंताने अजून काय केले मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. तो म्हणजे असा की एक वेळेस चोखोबरांच्या पत्नीचे पोट दुखू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो माझ्या पोटात खूप कळायचं, तेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या बहिणीला बोलून आणता का? तेव्हा माझे चोखोबरा म्हणाले, ठीक आहे मी जाऊन आणतो, मी जातो लगेच येतो. माझे गेले चोखोबरा जायला, वाटत गेले आणि झाड होतं असं मोठं, बसले झाडाखाली देवाच्या चिंतनात. यांना काहीच नाही, तिकडे बहिणीचं घर लांबच, इकडे बायकोचं पोट दुखू लागलं. मग ते म्हणाले, माझ्या भगवंताला काळजी पडली. माझे भगवंत म्हणाले, आता माझा भक्त संकटामध्ये आहे, त्याची पत्नी संकटामध्ये आहे, आता आपणच काहीतरी केलं पाहिजे असं माझे भगवंत म्हणले. भगवंताने काय केलं? भगवंताने फाटकी तुटकी साडी घातली, चिरकुटे गुंडाळून पायात घातली व मोठा मुंगाचा मोठा गोल टिळा लावला. आणि माझ्या रुक्मिणी मातेस म्हणाल्या, रुक्मिणी मी दिसते का चोखोबरांची बहीण? रुक्मिणी मी दिसते का चोखोबरांची बहीण? तेव्हा रुक्मिणी माता म्हणाल्या, अगदी सुंदर. तेव्हा माझे भगवान परमात्मा घरी जातात व दार उघडतात, दार वाजवतात. वहिनी मी आले, दार उघडा. वै चोखोबाची बहीण झाली शारंगधर. चोखोबाची बहीण चोखोबरांच्या पत्नीने दार उघडले. बघतेच तर काय, अगं बाई वहिनी तुम्ही एवढ्या लवकर आला? तेव्हा भगवंत म्हणतात, वहिनी मला दादाने निरोप पाठवला, मी निरोप मिळताच मी लगेचच आले. बरे झाले, देवाने झाले. आता मला सांगा, देवाने झाले का देव झाले? तर तुम्ही बोलाले तर तुम्ही का बोलला झाला? दिवस झाले. तुम्ही बोलणार का नाही? खाली बसा. तुम्हाला बोलायला लागतं का? तुम्ही जर बोलत नसता तर मी खाली बसते, तुम्ही कीर्तन करायचं. मी आता पुढे जे बोलतोय तुम्ही बोलायचं बरं का? बोलता नाही तर पुढे माझ्या त्या गोष्टीचा राग मानून घेऊ नका. मी तुमची बारकी मुलगी म्हणून समजून घ्या. विठ्ठल भगवंताने त्या बाळातिकाची सर्व कामे केली. भगवंताने त्या बाळातिकाची सर्व कामे केली. ते घालारे कपडे माझ्या भगवंताने चंद्रभागेमध्ये धुतले. एवढे मोठे भाग्य त्या माऊलीचे. मुलाचे नाव कर्ममेळ्यात ठेवले. किती मोठे भाग्य असतील त्या माऊलीचे. भगवंत स्वतःहून त्यांच्या गळ्यात पडाल्यावर आपले किती मोठे भाग असतील का नाही महाराज? मी तुम्हाला छोटासा एक प्रश्न विचारते. ज्ञानेश्वरी कुणी सांगितली, कुणी लिहिली? तुम्ही सांगा. येते का? सच्चिदानंद टाळ्या वाजवा यांच्यासाठी. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद
त्याच्या मूर्ती आहे. एक वेळेस सच्चिदानंद महाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा मागच्या काळी काय होतं, नवरा जर मेला तर तिला सती जावं लागायची, म्हणजे त्या अग्नीमध्ये उडी मारावं लागायची. मग त्यांचा मृत्यू झाला आणि माझ्या ज्ञानोबरांचे दर्शन घेऊन थांबले होते, झाडाखाली बसले होते. आणि मग तिथनं जात होते ते माणसं. पत्नी रडत होती, रडत नव्हती का रडत होती. मग त्यांनी बघितलं आता तर जायचंच आहे आपल्याला उडी मारा, आता तर आपला मरायचंच आहे कसं बी करून, एवढं दर्शन तर घेऊन जाऊ यांचं. म्हणून त्या माझ्या ज्ञानोबरांकडे आल्या. त्याने पाय धरले माझ्या ज्ञानोबरांचे. माझ्या ज्ञानोबरांनी त्यांना आशीर्वाद कोणता दिला, सौभाग्यवती म्हणून. तेव्हा त्या वेळेला महाराज हा आशीर्वाद ह्या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे? महाराज हा आशीर्वाद ह्या जन्मीचा आहे का पुढच्या जन्मीचा आहे? तेव्हा माझे ज्ञानोबरा म्हणाले, का ग बाई ह्या जन्मीचा आहे का ताई? तेव्हा ते म्हणाले, माझा तर नवरा मेला आणि तो काय तिकडं चाले आता जाळायला, आणि तुम्ही मला हा आशीर्वाद का बरं दिला? तेव्हा माझ्या ज्ञानोबरांनी ते हे उचललं आणि तिकडे गेले, खाली ठेवायला लावलं. त्यांनी ते पाणी घेतलं, त्याच्यावर शिपडलं आणि डोळ्यामध्ये काहीतरी बोलले आणि त्यांना जल टाकलं त्याच्यावर. सच्चिदानंद उठले व म्हणाले, माझ्या ज्ञानोबरांची पाय धरली. तेव्हा ते म्हणाले, आता जावं, सगळे भूत म्हणून उठून लागले ना. आता मेलेला माणूस कधी जिवंत होते का महाराज? मेलेला माणूस तेच जातेच की कधी. तर सच्चिदानंद महाराजांनी उठले आणि उठून बसले. सगळे लोक भूत आलं म्हणून उठूनच गेले, घाबरून उठून गेले. मग त्यांना काय वाटलं, आता हे भूत आहे, मेलेला माणूस कधी येते का जीवन? होतच नाही, ते जायचं देवाकडे जाते. उठले, सगळे घाबरून गेले. मग त्यांनी माझ्या ज्ञानोबरांचे पाय धरले, घरी चाला म्हणली त्यांची बायको मध्ये. ते म्हणले, मी आता येणार नाही, मी आता माझ्या माऊलीची सेवा करणार नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तेच महाराज बाबाच्या प्रसंगाला सांगतात, स्वामी La
मला सांगा, तुमच्या घरी बारके बाळ आहेत का? आहेत का? आहेत ना? मग त्यातलं पहिली दुसरी पाचवीला तर असेलच, पाचवी ते असतीलच. तुम्ही कधी तर त्या पोराला ज्ञानेश्वरी देता का? देता का? वह्या पुस्तकात येऊन बसवत जावा, पण थोडा तरी वेळ त्या ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या वाचायला हवं. आपण आमच्याकडे एक दीदी आहे आणि तिचं बाळ कितवीला आहे ती? दुसरीला बाळ आहे. ज्ञानेश्वरी अख्खी पाठ आहे त्याला, अख्खी पाठ ज्ञानेश्वरी, अख्खी पाठ. ते रोज 2-3 ओव्या वाचते शाळेत, बाळाला शाळेत त्याची रोज 2-3 ओव्या वाचते. सकाळी अंघोळ करते, उठते, जेवते, बसते, ज्ञानेश्वरी वाचते, गीता वाचते. तर गीतेचं अशोक किती आवड असतात मला. गीता साधी हातात जरी धरलं तर हात लटलट टाकायचं, वाचायचं नसतं कुणाला. कारण की देवाचा हात आपल्याला गीता वाचायचं कसं महाराज, गीताचं वाचायचं कसं तर तीर्थ आपण जर ज्ञानेश्वरी वाचली ना, ज्ञानेश्वरी त्याच्यामुळेच गीतेमुळेच आहे. देवाने अजून गीता सांगितली आणि माझ्या माऊलीने ती गीता कशात लिहिली? ज्ञानेश्वरीमध्ये केली का? मराठीत लिहिलेच का नाही? मग ते 2-3 त्याने जर नाही वाचलं तर तुम्ही वाचताच ना, वाचतच असता तुम्ही. आपण ते जर वाचलं, त्या बाळाला ते वाचायला लागलं, त्या बाळाच्या जर दिमागात बसलं, त्या बाळाला सगळं त्याचा भावाचं कळलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या गोष्टी आहेत, लपलेल्या आहेत, खूप साऱ्या लपलेल्या आहेत त्या गोष्टी. किती अन्याय केले माझ्या ज्ञानोबाऱ्यासोबत, किती अन्याय केले माझ्या तुकोबाऱ्यासोबत. संत असे साधे हे झाले नाही, संतांना लई त्रास झाला, लई त्रास. आपल्याला साधी मुंगी चालली तरी आपल्याला हे होते. संभाजी महाराजांना किती त्रास दिला, एवढे मोठे आपल्याला बरं मारले आणि संभाजी महाराजांना काय केलं? मिठी केलं म्हणाले. किती त्रास झाला असेल त्या महाराजांना. आज जर माझे शिवाजी महाराज असते तर नसतं आपल्या डोक्यावर कुंकू, नसतं आपल्या मंदिर, आणि मी करीत नसतेच. कीर्तन साधं करायला असलं, कीर्तन जरी करायचं असलं ना मला, हुजूर मी क्या आपके इधर कीर्तन पेश कर सकती हूं क्या, असं म्हणून मला कीर्तन करावं लागलं. आणि कीर्तन तू फोन करणारी कीर्तन म्हणून मला बाहेर ढकललं. माझे छत्रपती शिवाजी महाराज, माझे संभाजी महाराजांना तरी एवढा त्रास काढलाय महाराज. किती दिवस त्याला त्रास दिला, लई दिवस त्रास दिला. डोळे काढले, जीभ काढली, लई त्रास खाल्ले. आपण आई वडिलांनी एवढे त्रास खाल्ले का आपल्यासाठी? मागच्या जन्मी किती त्रास खाल्ले तो आपल्या आई वडिलांसाठी, किती त्रास खाल्ले त्यांनी. आई आता जाऊ द्या, आईने आपल्याला किती दिवस, 9 महिने आपल्याला पोटात पाळले. आई कधी करते का बहिणी? मी एवढे महिने तुला पोटात सांभाळले, आपल्याला बाहेर जरी काढलं जायचं तरी म्हणतो का कधी आपण? आई म्हणते का कधी आपल्या मुलाला? कधीच म्हणत नाही. कारण तिचे उपकार एवढे आहेत ना महाराज, इतके मोठे उपकार आहेत ना तिचे, लई मोठे उपकार आहेत, लई मोठे. वडील दिवसभर त्या रानात रात्री आले तर पाय धुते, बसते का म्हणते तर बाई चहा कर ना, तर आता सराला चहा कर, पाय धुतला होता तर चहा म्हणते. लई कष्ट खाल्ले तो त्या मागच्या जन्मीच्या, लई कष्ट खाल्ले. माझ्या तर सगळ्या परिवाराने माझ्यासाठी लई कष्ट खाल्ले. माझ्या आत्यांनी, माझ्या मामांनी, माझ्या आई वडिलांनी देखील माझ्यासाठी लई कष्ट काढले, लई कष्ट काढले. त्या परिस्थितीतून मी जाऊन मी आज नाही तर मी तर नसते. आज जर मला त्यांनी असंच घरात ठेवलं असतं, आधी काय होतं बोल ना, घर, चूल आणि मूल. पूर्वी काय करायचं? फक्त घर, चूल आणि मूल एवढं सांभाळायचं, 2 गोष्टी सांभाळायच्या, घराच्या बाहेर नाही, फक्त मुलांना शिकायचं. आज एवढे मोठे डॉक्टर, इंजिनियर मुलं आहेत का, शिकणार मुलं आहेत ना, त्यांना आकल आली म्हणून ते शिकलेले ना, करते का नाही? तर आपण जर शिकलं, आपण जर आपल्या ध्येय ठेवलं, मी कीर्तन करणारच बाबा, मी काहीतरी इंजिनियर बनणारच बाबा, मी
माझ्याजवळ, माझ्या गावाकडचे घेतले नाही गावाकडचे. पूर्वी बायकी आताच टाकू का पुरीला, गाव चांगलं नाही तिकडचं. आम्हाला संस्थेत महाराज खाई प्यायची सोय आहे, सगळ्या गोष्टीची सोय आम्हाला संस्थेत आहे बघा. इथं जेवढं कर्म आहे ना तेवढं तिथं आम्हाला कर्म आहे बघा. तिथले पावलं खेळणं, तिथलं भजन ऐकणं, आमचा खेळच मात्र पावलं आहे, फुगड्या पावल्या. घरी आल्यावर मोबाईल तर बघावंच वाटते. मी तर मोबाईल बघतेच, पण मी एवढा पण म्हणजे ही गोष्ट आहे मी मोबाईल बघते, पण मी अभ्यास तर लई करते. म्हणून माझे मम्मी पप्पा मला काय देतात, मोबाईल देतात बघायला. मग मम्मी पप्पा काय म्हणते, घेतील पुस्तकात बघ तिथं कोपऱ्याला जाऊन, असं असतं. म्हणून आई वडिलांनी लई कष्ट करायचे. मला तुकारामाचा आपल्याला दुसऱ्याच्या ना सांगतात ऐसी ऐसी यशोदा माया म्हणाले
वाटली लोक रडू लागले जोर जोरात मैया 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 मैया. मग आपली मीरा एक वेळेस असंच झालं. मग रडू लागले देव. मग यशोदा खाली आल्या म्हणाल्या का रे बाबा तू एवढा जोरात का रडालास? माझी चूक झाली आहे, मला आता माफ कर, मला बाहेर काढ, मला एकदा आता लई मुलाले. मग यशोदा बाहेर काढलं. म्हणाले तुला कुठं लागलं तर नाही, तू कुठं पडलास तर नाही, तुला कुठं खरचटले का सांग, का म्हणून लागतस मग एवढ्या जोरात? यशोदा म्हणाले नाही गाई, मला भीती वाटल्या तिला ह्याच्यामध्ये. मग तेव्हा यशोदा म्हणाल्या खरं तर यशोदामयाचं कृष्णावर लई प्रेम होतं. असं कृष्ण त्या कुठेतरी गेले ना यशोदामया त्यांना हुडकायच्या. घरात जर कुठे सापडले नाहीत ना गं एवढ्या रडायच्या. आपण तर तेवढं रडत पण नाही, एवढं रडायच्या तेवढं आती एवढं जास्त नंदीला नंददेव त्याला रोज म्हणायचे एवढं रडत जाऊ नको, ते जाते येतेच कोणासोबत खेळायला, तू एवढं कशाला रडतेस बरं, एवढं टेन्शन कशाला? टेन्शनचा शब्द आता आला. तू एवढं कशाला राग मानून घेतेस? त्याला जाते कोणासोबत खेळायला, तू कवर एवढं टेन्शन घे? टेन्शन नाही, तू एवढा का हे करतेस? यशोदा म्हणाल्या की मी किती दिवस मला बोललो होतं तरी मला ते आज प्राप्त झाले. मी त्याची काळजी धरणार नाही तर कोण धरणार माझ्या लेकराची काळजी? आले तिकडून कृष्णदेव आई 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 म्हणा. मैयाने घेतली काठी. कुठे घेतात रे बाबा तू? म्हणल्या हळू लागले त्यांना. कुठे घेतात बरं? गळ्याला लावून घेतलं. आणि मी तूच घेतो खेळायला. नंददेवाने डोक्याला हात लावला. म्हणाले अगं बाई तिला थोडं मोकळं सोडायचा, थोडं मोकळं सोडायचं. म्हणजे मैयाला का असं वाटायचं नाही कुठंच नाही गेलं पाहिजे. म्हणजे किती दिवसात त्याला मुलबाळ झालं, किती दिवसात त्यांना झालं. तेच मला रामकृष्ण दिसायचं नसतं.
माझं काहीच
मुलगी म्हणजे आईचं किती प्रेम असेल त्या पोरावर, किती प्रेम असेल त्या पोरावर. एवढं त्याला तर हाताच्या फोडासारखं त्याला जर आईने जपलंय आणि तोच जर तिला तोच जर मुलगा आईला म्हणाला आई मला तुझं काहीच पाहिजे म्हणल्यावर त्या आईला वाईट वाटेल का, हसू येईल हो. ती आई काय म्हणली, आई रडली नाही, आई हसली. आई म्हणाली ठीक आहे बाबा काढून घे काळीज. मुलाने रडत रडत व्हायचं तर फाडलं आणि काळीज काढून घेतलं महाराज आणि एका पिशवीत गुंडाळून घेतलं आणि सायकलवर रडत रडत निघू लागला. डोळे पुसले. लोक म्हणतील का बरं लागला बाबा काय झाले का. आणि तिथं दगड होता, सायकलीवर जात होता. दगड काय झालं, सायकलीचं टायर हे झालं आणि तो पडला खाली आणि तिथं दगड होता ते लागलं. आई काय म्हणते, आईचं काळीज काय म्हणतं, बाळा तुला लागलं नाही ना, बाळा तुला लागलं नाही ना रे. तो मुलगा रडू लागला होता, पस्तावा आला. एका माझ्या आई एवढ्या आयुष्यासाठी माझ्या आईने एवढं केली, त्या मुलीचं त्याच्यासोबत लग्न केलं नसतं तर त्याचं काय करून फायदा झाला असता का, नसता. तो पडला आणि ती रक्त टिप टिप गळू लागलं आणि तो रडू लागला. आई म्हणू लागली का रे बाळा तू नीट सावकाश जात जा, असं धावत जात जाऊ, तुला काय घाई लागली होती का बरं बाळा, हळू जायचं की. आई म्हणू आईचं काहीच म्हणू लागलं त्याला. तो रडू लागला आणि पोलीस जात होते, असं ठाणा तिकडा होता पोलीस ठाणा आणि इकडं हे करत होते. मग ते जात जाता ती पिशवी दिसली लाल लाल झाली ती आणि ती रक्त टिप टिप गळू लागलं. तेव्हा म्हणाल्या काय रे बाबा काय आणलं ह्याच्यातून, पडला त्याला उचललं, काय झालंय काय आहे ह्याच्यात म्हणजे काय नाही म्हटला. घेतला सायकलवर जाऊ लागला. इकडे मला ही करायचं मला चेकिंग करायचं मला चेकिंग. ते गेले आता पिशवीत बघू लागले. बघितलं तर काय आईचं काळीज त्याच्यात होतं. तो म्हणाला हे काय आहे रे. तो म्हणाला मला एक घराची पुरी आवडत होती, माझ्या आईला मी म्हटलो, माझी आई म्हटली माझ्या त्या पुरीला माझ्या आईचं काळीज पाहिजे होतं, माझ्या आईचं काळीज पाहिजे होतं आणि मी ती काळीज काढून घेतलं आणि मी तिच्याकडे चाललोय. आता त्याने मारलं होतं ना, त्याने इतकं मारलं ठाण्यामध्ये नेऊन, तरी त्याची आई काळजातून म्हणू लागली का रे बाळा माझ्या मुलाला मारू नका, त्याची चुकी नाही. मी त्याला म्हटले की माझं काळीज घे आणि तिला दे. बघा एवढं प्रेम त्या आईवर. आईचं काळीज म्हणते म्हटल्यावर किती हो, किती आईचं प्रेम असेल त्या लेकरावर. आई कधी आपल्या आईला आपण बाहेर जरी काढलं ना घराच्या तरी आई म्हणत नाही की बाबा तुम्हाला बाहेर काढले मी तुला 9 महिने माझ्या पोटात पाळले तुला, असं कधी म्हणते तुम्हाला आई भांडण झाल्यावर, कधीच म्हणत नाही. कारण तिला माहिती असतं एक दिवस मग तो मुलगा त्यातलं दुसरा तो मुलगा रडला का त्याला मारलं तिचा आई काळी पोलीस रडू लागला. पोलीस काळीच म्हणते म्हटल्यावर आईचं पोरावर किती प्रेम असते. पोलिसांना त्याची ही केलं, म्हणलं बाबा जातो, म्हणलं तुला एवढे करतो त्या पुरीला बुडून आण तू पण ये म्हणलं. आणि तो त्याच्या आधी त्याच्या आईकडे गेला. पोलीस आईचे पाय धरलं आणि आईपाशी जाऊन रडू लागला. पोलीस रडू लागला. आईचं काळी जर म्हणत असेल तर पोलिसाला काय वाटलं, अरे बाबा माझी आई तर माझ्यावर किती प्रेम करत असेल, वाटतेच का नाही. तो म्हटला आई तुला काही पाहिजे का, तू बरी आहेस का. आणि काय नाही मला आज कसं काय विचारलेलास, रोज हसत असतास, आता आज का भरलेलास. तो मुलगा म्हणतो आई आमच्या ठाण्यामध्ये एक मुलगा आहे, त्यानं त्याच्या आईचं काळीच काढले, आईच्या अंगावर आली काढली. आई म्हणली असं काम केलं रे बाळा त्याने. तो म्हणला पोलीस म्हणाला त्याला एक पोरगी आवडत होती आणि ती पोरगी त्याला म्हणाली तुझ्या आईचं काळीज आणून दे. त्या पोराला त्याच्या आईचं काळीज आणून दे. पोलीस रडू लागला. त्याची आई म्हणली रडू नको बाळा, त्याच्या हेला बोलून घे, त्यांना हे करून घे. कंप्लेंट झाली त्याच्यावर, फाशीची सजा भेटली त्याला, फाशीची. म्हणून कोणत्याही गोष्टीत आईला दोष देत जाऊ नका. आपले किती बायको तर म्हणतीच हो, आजकालचं तसं नाही म्हणतीच, पण आपलं कधी जरी आपली आई म्हणत असेल ना आपल्या आईपाशी कधी ही करत जाऊ नका. आईला जे पाहिजे ना ते आणून देत जाऊ. एक वेळ झालं भांडणं पण आईला घरातला बाहेर कधीच करत जाऊ नका. आईची सेवा करा, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. वडील काय करते का, आई म्हणजे सर्व नसतं. वडील बाप माझा बाप स्वाभिमानी बाना बाप
हिऱ्याचा आणि मोत्याचाही असतो. वडिलांना देखील तुम्ही समजू नका. वडील दिवसभर त्या उन्हामध्ये तानामध्ये किती पाऊस जरी असला तरी ते कामाला जातात, कामावर येतात. करतात का नाही आपल्यासाठी आई वडील? म्हणून आईची सेवा करा, गाईची सेवा करा व गुरूंची सेवा करा. मी माझं कीर्तन इथंच थांबवते. माझं जर कुणाला राग असेल, माझ्या तोंडाचे काय अपशब्द निघाले असतील तर मला इथंच माफ करा. मला काय लगेच मी काय पाठांतर करून आले नाही. माझी दिदी आहे घरी, ती मला म्हणाली, मी तिला म्हटली दिदी माझं एवढं पाठांतर घे. माझ्या दिदीनं पाठांतर घेतले, त्याने पाठांतर घेतले, दिदीनं पाठांतर घेतले आणि मी थोडं काय करून माझं कीर्तनाचं आधीचं कीर्तन माझं झालं आणि मी ते कीर्तन पाठांतर केलं. तेव्हा मला कुठं आता शांत वाटलं. मला भीती वाटत होती, माझं जर कीर्तन पुढे चुकलं तर माणसं काय मला म्हटले तर मी काय करू, भीती वाटत होती मला. मग मामा म्हटले तू काय घाबरू नको, म्हणले तू चुकलं तरी पण तू बारकी आहेस, तुझं काही वाटणार नाही माणसांना. म्हणले दादा म्हटले, आई म्हणले, सगळेजणी मला असं केलं. मी त्यांचेही आभार मानते. टाळकरी, माळकरी, विणकरी, वारकरी यांचेही मी आभार मानते. सुट्टी मंडळीचे तरी आभार मानते. तुम्ही जरी इथं नसता तर माझं कीर्तन कोण ऐकलं असतं? ज्ञानेश्वरा बोलणं